ओढ्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू, 24 तासात मिळाली तात्काळ शासकीय मदत। बार्शी तालुक्यातील गौडगाव येथील शेतकरी रामेश्वर केशव शिराळकर वय वर्ष 45 यांचा मालेगाव परिसरातील ओढ्यात वाहून जाऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली। या घटनेनंतर प्रशासनाने अतिशय वेगाने कार्यवाही करून केवळ 24 तासांच्या आत मृतकाच्या कुटुंबाला शासकीय मदत मंजूर केली। मालेगाव येथील ओढ्यात झालेल्या अपघाताची माहिती मिळताच वैराग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरुण माळी यांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ तपास सुरू केला। वैराग पोलीस ठाण्याचे निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली केवळ काही तासात पंचनामा व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली। दरम्यान सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी गोपलकर मॅडम यांनी विलंब न करता शवविच्छेदन अहवाल तयार करून दिल्यामुळे पुढील प्रक्रिया गतिमान झाली। तात्काळ शासकीय मदत मिळावी यासाठी बार्शीचे तहसीलदार FR शेख यांनी अहोरात्र मेहनत घेऊन मदत अहवाल तयार केला। त्यांच्या प्रयत्नांना पालकमंत्री जयकुमार गोरे, तुळजापूरचे आमदार राणादादा पाटील तसेच बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी सक्रिय पाठिंबा देत मदत निधी मंजूर करून घेण्यासाठी सतत पाठपुरावा केला। या सर्व प्रयत्नांच्या परिणामी शिराळकर कुटुंबियांना शासनाकडून अपघाती मृत्यूची तात्काळ आर्थिक मदत मिळाली। स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाच्या या वेगवान कारवाईचे आणि लोकप्रतिनिधींच्या तत्परतेचे कौतुक केले असून अशा वेळी शेतकऱ्यांच्या कुटुंबाला दिलासा देणारी ही कार्यशैली आदर्श ठरल्याचे मत व्यक्त केले जात आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लोकराज न्यूज 24 ला सबस्क्राइब करा। मदत जाहीर केली। आज ते आमच्या अकाउंटला सकाळी जमा पण झाली आणि राणादादा पाटील यांनी माझ्या शिक्षणाचा पूर्ण खर्च उचलला आणि त्यांची आभारी आहे। या मदतीमध्ये सुद्धा प्रशासनाचे आपल्या तालुक्याचे तहसीलदार साहेब, शेख साहेब, आपल्या वैराग पोलिसांचे कुंदन गावडे साहेब आणि आरोग्य विभागाच्या उपकर मॅडम यांनी सुद्धा प्रशासनामध्ये तात्काळ अतिशयमध्ये फास्ट असावी प्रशासनाची कार्यपद्धती जबाबदारी स्वीकारून तात्काळ मदतीस हातभार लावलाय। मी त्यांचाही मनपूर्वक एकदा धन्यवाद देतो। आपल्या तालुक्यातील मौजे गौडगाव येथील रहिवासी कैलासवासी रामेश्वर केशव शिराळकर ज्यांचं वय 45 होतं, भूमिहीन होते, अत्यंत हलाखीची परिस्थिती होती, घरचं सगळं जे भार होता त्यांच्यावर होता आणि जे काही आपल्याकडे अतिवृष्टी झालेली होती 23 तारखेला त्या दिवशी ते मालेगाव रुई या रोडवरून आपलं दैनंदिन कामकाज संपवून घरी येत असताना त्या ठिकाणी अचानक जी आपल्याकडे अतिवृष्टी झालेली होती, पुलावरून पाणी वाहत होतं आणि मग काही त्यांना अंदाज आला नाही आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी जो ओढा आहे मालेगाव रुई रोडवरील त्या ठिकाणी ते पाण्यात वाहून गेले होते आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला होता। काल ज्यावेळेस आपल्याकडे माननीय पालकमंत्री महोदय यांची सर्व गावांची जी अतिवृष्टी पंचनामे करत असताना भेट होती, त्यांची तपासणी भेट त्यांनी त्या ठिकाणी केली होती आणि या कुटुंबाला सुद्धा त्यांनी काल त्या ठिकाणी भेट दिलेली होती। खरं तर कालच या कुटुंबाला मदत देण्याचं त्यांनी जाहीर केलेलं होतं आणि कालच आमची सर्व तयारी झालेली होती। वैराग पोलीस स्टेशनचे PI गावडे साहेब होते, पोस्टमॉर्टम ज्या ठिकाणी आपल्याकडे झालं, आपल्या मॅडम गोपलकर मॅडम, डॉक्टर मॅडम पण होत्या, यांनी सुद्धा एकाच दिवसामध्ये यांचं जे इन्क्वेस्ट पंचनामा आहे किंवा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे ते सुद्धा त्यांनी तातडीने त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिलेलं होतं। कुटुंबाची जी काही माहिती होती ती आपण घेतली आणि आज रोजी त्यांच्या खात्यामध्ये ती रक्कम जमा झालेली आहे। ती कुटुंब सुद्धा या ठिकाणी आज आलेलं होतं का आमच्या मदतीचं कधी होईल, तर मी त्यांना आज आमच्याकडून जी मदत झालेली आहे ती तर ऑनलाईन झालेली आहे, त्यामुळे त्यांना एक मदत जमा झाल्याबाबत त्यांना तसं लेखी पत्र देऊन मी अवगत केलेलं आहे। बँकेची आपली बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये त्यांचं खातं आहे, त्या बँकेच्या मॅनेजरशी सुद्धा माझा संपर्क झाला होता। त्यांना त्या ठिकाणी विचारल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये रक्कम ती जमा सुद्धा झालेली आहे आणि ज्यावेळेस ते बँकेत येतील त्यांना वेळोवेळी तो सहकार्य करण्याबाबत सूचित केलेलं आहे। माननीय पालकमंत्री महोदयांनी काल जशा सूचना दिल्या होत्या, आता ही तर मदत आहे ही तुटपुंजीच असणार आहे किंवा जी काही मदत आपण करू शकलो ती केलेली आहे। त्याचबरोबर त्यांच्या घरातला करता पुरुष त्या ठिकाणी गेल्यानंतर आता संजय गांधीचा पण प्रस्ताव आम्ही त्यांचा करू असं त्यांना मी सांगितलेलं आहे। त्याचबरोबर इतर जे काही पालकमंत्री महोदयांनी त्यांना आश्वासन दिलेले आहेत काही इतर मदत आम्ही करू, त्या बाबतीत सुद्धा त्यांना ज्या ज्या अडचणी येतील मंत्री महोदयांच्या कार्यालयातून किंवा त्यांच्याकडून आम्हाला जे जे त्यांना मदत देण्याचं त्या ठिकाणी निर्देश होतील त्या पद्धतीने आपण त्यांना मदत करू।